खरंच झाल्या का शहरातल्या नद्या स्वच्छ? आता मोस्टली जर आपण पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडला एक पावना धरण आहे, पलीकडे आपल्याकडे इंद्रायणी नदी आहे, इथं आमच्या चिंचवडच्या जवळ पावना नदी आहे. वास्तविक जर आम्ही पाहायला गेलं तर आम्हाला आता तर हा सर्वसामान्य माणसाला नदी स्वच्छता प्रकल्प काय आहे, हाच माहिती नाही. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की नदी स्वच्छता प्रकल्प चाललाय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवते. मध्ये 5 वर्ष सरकार इथं गव्हर्नमेंट बदललं होतं, BJPचं होतं. त्यांनी त्यांच्या कामामध्ये काम चालू केलं आणि त्यानंतर प्रशासक बसले. नक्की काय प्रशासनाने पुढं कारवाई केली, काय त्यांचं काम चाललंय, कुठेही काही फरक पडलेला नाही. आजही भेसळयुक्त पाणी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे तुम्हाला जर आता वेळ असेल तर तुम्हाला मी नदीचे असे काही भाग दाखवू शकतो की जिथं सांडपाणी म्हणा किंवा काही कंपन्यांचे भेसळयुक्त पाणी तिथं शिरतंय आणि पाणी प्रदूषित होत खाली चाललंय. ते प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न तर निर्माण होतच आहे. इथे तुम्ही 20 रुपयाची बिसलरी पिलेली परवडत, पण ते दवाखाना 200 रुपयाचा परवडत नाही.